माझ्या महाराष्ट्रातील शूद्र वर्णातील लोकांनो, SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनो, तसेच भारतातील शूद्र वर्णातील जाती व्यवस्थेतील शूद्र लोकांनो, SC ST OBCच्या लोकांनो, तसेच जगातील मानवतावादी जे मानवता हा त्यांचा धर्म आहे अशा लोकांना सांगू इच्छितो, बघा दादांनो, त्यानंतर जेवढे काही शाहू फुले आंबेडकर नावाने संस्था आहेत किंवा शिवाजी महाराज जिजाऊ असो, संभाजी महाराजांच्या नावाने जेवढे बी सोशल संस्था आहेत आणि जेवढे लोक आहेत पार्ट्या बनवलेल्या आहेत, तसेच इंडिया आघाडीतील सर्व लोक संविधान वाचवायला निघाले होते, तेव्हा मी आज सांगणार आहोत संविधान वाचलं आहे की काय झालं आहे, की संविधानाने आपला देश चालतोय का हे मी स्पष्ट करून सांगणार आहोत. बघा दादांनो, आपल्या अखंड भारतामध्ये 2 महामानव होऊन गेले. त्यांचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध तथागत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला जग मानतात. बघा, आता आपण 7व्या सदीत आहोत हे मी आताच आपल्याला प्रूव्ह करून देतो. कारण बघा, आमचा विश्वगुरू म्हणतो की 5 किलो अन्न देतो म्हणून 80 करोड लोक जिवंत आहेत. म्हणजे 80 करोड म्हणजे आम्ही जे शूद्र आहोत त्याच्यातले 65% लोक, हे लोक 5 किलो अन्न मिळते म्हणून जगतात आणि नाही तर हे मरून जातील. कारण शेतीचं बिल जर पास झालं मरून जातील. त्यानंतर बघा, आमचा विश्वगुरू म्हणतो चला रे, ताल्या थाला वाजवा, बिमारी जाते कोरोना काळामध्ये. हे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट आणि हे जे शूद्रातले देशद्रोही खासदार, आमदार, एक्स ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आमदार, खासदार, हे सगळे जे आहेत घराणेशाहीवाले, SC ST OBC यांचे आणि मायनॉरिटीचे काही लोक, हे लोक चला रे, ह्या गाड्याचा गाडा हे. त्यानंतर म्हणतो आमचा प्राईम मिनिस्टर, चला दगडामध्ये माणसापेक्षा, तुमच्या आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ दगड आहे ते चालले. आणि हे देशद्रोही लोक, कारण यांच्याकडे हरामाचा पैसा आहे ना, राजकारण याने भाड खाण्याचा पैसा. बघा, 10-10, 15-15, 20-20 पेन्शन, आणि त्यानंतर बघा पेन्शन 25-25, 30-30. आणि महाराष्ट्रात हे जे 6चे 6 पक्ष आहेत हे सगळे नात्या गोत्यातले आहेत. कारण 15व्या सदीमध्ये पेशवाई आली आहे आमच्या महाराष्ट्रात आणि सगळीकडे भारतात. बघा यांच्याकडे, कारण हे आलेले बॅचलर सांड आणि राजा महाराजांचा बाया यांचं हायब्रिड तयार झालेलं आहे 600 वर्षात, ते सुद्धा यांच्यात निघालेले आहे. 10व्या मौर. त्यानंतर मानवतावादी डेफिनेशन सांगतो. आज आपण नेटमध्ये आहोत दादांनो, मी जगाची डेफिनेशन सांगतो. प्रत्येकाचा जन्म स्त्री असो पुरुष त्यांचा महिलांचा पोटातून झालेला आहे. त्याला स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे. मॅथ्स, सायन्स, मॅथ्स म्हणजे टाईम नाही, पण आपण आपली उन्नती करायची ना. उन्नती झाल्यानंतर कोणाचा विषयी जर आपण वाईट कसवलं अशी विचार आणला तर आमच्या महामानवांना त्याचे पाप आहे. पण बघा आमच्या देशाचा इतिहास, अरे हे बाहेर ना आले तर महामानवाचे जे शिष्य होते बुद्धांचे एवढं प्रगत होतं. बघा, अजंठा वेरूळ, महाराणा प्रताप रजवाडापाले एवढे प्रगत सायन्स झालं होतं. अशा 10व्या मौर्य राजाचा हे जे आलेले आहेत आर्य युरेशियामधनं, यांनी त्याला कपट बुद्धीने मारलं. आणि बघा, शराव नदीत त्या महामानव शिष्यांचं लोक डोकं टाकून दिलं. आणि त्यानंतर बघा दालोनं एवढी दहशत तयार केली या लोकांनी की ते पळून गेलेत. कोणी जापान, कोणी चीन, कोणी लंका, इकडे तिकडे. आणि त्यानंतर बघा, एकीकडे 10 लोक, एकी 90% लोक, आम्हाला बुद्धी सारखी असेल तर 10 लोकांवर अत्याचार केले, 90 लोकांवर अत्याचार केले, 10 लोक त्याला मारून खातील. त्यानंतर यांनी डोकं लढवलं, काल्पनिक मनुस्मृती बनवली, जाती व्यवस्था. हा मी नाही म्हणत आहे, हा जो बलात्कारी, खुनी, अत्याचारी आहे RSS संघटनेचा हेड मोहन भागवतच म्हणतो आम्हीच बनवले म्हणून. आणि काय केलं यांनी? ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, क्षत्रिय छातीतनं, वैश्य बेंबीतनं आणि शूद्र आम्ही ज्यांच्या 6,500 जाती बनवल्या आणि सांगितलं जनावरसारखं, जाती जनावरचे असतात, तुम्ही मेहनत करायचं. आणि हे लोक बॅचलर आलेले होते, त्याला हे शुद्ध भाषेत आम्ही सांड म्हणतो. आणि यांनी तिघांनी आमच्या आईवडिलांचं, आया बहिणींचं भोग करायचं. अशी व्यवस्था यांनी तयार केली दादांनो. आणि आज बघा कितीतरी संतांनी आपली आहुती दिली, यांना मारलं. त्यानंतर रैदास, कबीर,
गुरु नानक, आमच्या महाराष्ट्रात 1608ला जन्मला तुकाराम महाराजाचं केलं मर्डर. जगसंत श्रेष्ठ तुकाराम, कितीतरी संतांना पहिली क्रांती पंढरपुरात झाली बहुजनांच्या संतांनी. आमच्या आया बहिणींना जिवंत जाळलं, नवरा मेला की त्याला सतीची चाल म्हणून. बघा किती किती पापी लोक ना, अत्याचारी लोक आहेत हे लोक. आणि त्यानंतर बघा दादांनो, पहिली क्रांती पंढरपुरात झाली. तो पांडुरंग म्हणजे भगवान गौतम बुद्ध आहे. त्यानंतर शिवाजी महाराज जन्माला आले. जिजाऊ ही पहिली स्त्री ज्यांनी सती प्रथेला नकार दिला. आणि 15व्या शतकापासून आमच्या इथं पेशवाई आलेली आहे. त्यानंतर बघा अहिल्याबाई होळकर, संभाजीराजे एकी लढाई आले, त्यांचंसुद्धा मारून टाकलं या लोकांनी. 32 तुकडे केले मनुस्मृतीप्रमाणे. एवढा टॅलेंटेड राजा एकसुद्धा लढाईने हारले आणि 12 ग्रंथ लिहिले. असं त्यानंतर बघा आमच्या देशामध्ये 18व्या शतकामध्ये इंग्रज आलेत. जेवढा अत्याचार यांनी केलं तेवढा अत्याचार मोगलांनी सुद्धा केले नाही. आणि त्यानंतर बघा दादांनो, ज्योतिराव फुले यांनी शाळा काढली, सावित्रीला मदत केलं. 1 जानेवारी 48 शाळा काढली. त्यानंतर शाहू महाराज, भगवान बिरसा मुंडा, बाबासाहेब. शाहू महाराजांनी सांगितलं शिकवलं नाही तर 1 पैसा फाईन करेल आणि 50% आरक्षणाचे जनक शाहू महाराज. त्यानंतर 1900 बिरसा मुंडाला पॉयझन देऊन मारण्यात आला 25 वर्षी. त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबला मदत केली. आणि बघा 1920 त्यांनी माणगावला परिषद घेतली बहुजनांची. सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे शूद्र लोकांचे लीडर आहेत. त्यानंतर 22 बघा इंग्रज आले. इंग्रज हुशार होते, हे अत्याचार लोक आहेत मग यांचा पर्सेंटेज 3% आणून ठेवलं. आणि त्यानंतर बघा 22 9 मे 1922 शाहू महाराज जे 6.5 फूट उंच होते, एका बुक्कीने रेड्याला खाली बसते, त्यांचं मृत्यू झालं 48 वर्षी. आणि RSS स्थापना केली 1925 गोडवलकरने. 1985 काँग्रेस, चटर्जी, मुखर्जी, आंबेडकर आणि इथं गोडवलकर आणि त्यांनी शपथ खाल्ली की आम्ही संविधानाला मानणार नाही, आम्ही हिंदू राष्ट्र करू, म्हणजे मनुस्मृती परत. पुढच्या व्हिडिओत सांगतो मी.